हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 54 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 53 डेज कंप्लीट झाले आहे. आपण त्यात बरंच काही शिकलेलो आहोत. बेसिकचे पण आपले 14 डेज कंप्लीट झाले आहे. बेसिक पूर्ण आपण शिकलेलो आहोत. ॲडव्हान्स पण आपला ऑलमोस्ट आता होत आलेला आहे. तर आपण आज इथे आपण काहीतरी असं नवीन असं शिकणार आहोत. तर इथे तुम्हाला दिसत असेल जरदोशी. आपण इथे जरदोशीपासून 3D फ्लावर कसं बनवायचं असं एक सुंदर नवीन डिझाईन आज इथे आपण शिकणार आहोत. त्याआधी इथे मी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला घरात बसून बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क एकदम प्रोफेशनल पद्धतीने शिकता येईल. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यापासून व्हिडिओ बघत असेल त्यांनी स्वतःच्या फ्रेंड्सला, जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील, वेगवेगळ्या नेकचे आणि किंवा पॅचेस घ्यायचे असतील ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते इथे बघूयात. पहिले आपण हे बघा नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे, इथे जरदोशी घेतलेली आहे, हा एक हाफ बीड्स घेतला आहे. तुम्ही इथं मोती पण घेऊ शकता. आणि आज इथे आपल्याला नॉर्मल शिलाईची निडल लागणार आहे. एवढं साहित्य वापरून आपण एक सुंदर असं 3D जरदोशी फ्लावर बघणार आहोत. चला तर मग आता आपण बघूयात. सगळ्यात पहिले जरदोशी स्प्रिंग करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिले आता स्प्रिंग कशी करायची हे तुम्हाला माहीतच असेल. जे कोणी पहिल्यापासून व्हिडिओ बघतायत त्यांना लवकर लक्षात येईल, आणि ज्यांना लक्षात येत नसेल त्यांनी आपले मागचे व्हिडिओ जाऊन बघायचे आहेत बेसिकचे. स्प्रिंग करून घेतल्यावर साधारण अर्ध्या इंचची जरदोशी कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच साईडची, साधारणतः अर्धा इंचची. हे बघा अशा पद्धतीने मी इथे अर्धा इंच करून घेणार आहे. हे बघा इथं असं टिक मार्क केलं, प्रेस केलं थोडं नखाने, नेल्सने आपल्या. आता ती कट करून घ्यायची आहे. आणि सेम त्याच साईजने अशा पद्धतीने सेम साईजच्या कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा सगळ्यात पहिले आता मी इथे आपली जरदोशी कट करून घेतलेली आहे, जसं सांगितल्याप्रमाणे सेम साईजची. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल साधारणतः अर्धा इंचाची आपण जरदोशी एकसारखी कट करून घेतलेली आहे. आता निडलमध्ये नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे. आता खालून वर मी निडल पंच करणार. हे बघा अशा पद्धतीने. आणि जो मी हाफ बीड्स घेतला आहे तो इथे फिक्स करणार. अशाप्रमाणे. आता इथे साईडला बरोबर थोडाही गॅप न राहता परत खालून वर निडल पंच करणार. आणि एक जरदोशी घेऊन थोडा गॅप ठेवून, हे बघा अशा पद्धतीने थोडा गॅप ठेवून आणि परत निडल पंच करणार. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या दोन जे आपले म्हणजे एक हुक तयार झाले, त्या हुकच्या मधून परत निडल मी खालून पंच करणार.
परत जेवढा आपण पहिल्या हुकमध्ये गॅप ठेवला होता तेवढाच गॅप दुसऱ्या हुकमध्ये पण ठेवायचा. सेम प्रकारे हुक रेडी करून घ्यायचं. हे बघा, परत ह्या हुकच्या मधोमध निडल पंच करायची, म्हणजे जे पहिलं आपलं हुक जिथं संपतं त्याच्याच बाजूनी पंच केली आहे आपण. आता परत एक जरदोशी ॲड करायची. आणि परत थोडा गॅप सोडून निडल पंच करायची. याला जरदोशी 3D फ्लावर म्हणतात. परत हुकच्या बरोबर मधून निडल पंच केली. परत अशा प्रकारे जरदोशी ॲड केली. सेम प्रोसेस. खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी होतं. थोडं सावकाश पद्धतीने करायचं, कारण की जरदोशी स्प्रिंगची असते त्याच्यामुळे आपल्या थ्रेडमध्ये पण अटकते, तर ती अटकू द्यायची नाही आहे. हे बघा, परत आता इथे कंप्लीट झाले आहे आपले पूर्ण राऊंड. तरी पण परत म्हणजे आपला पहिला हुक होता त्यातूनच मिडलला निडल पंच केली. परत जरदोशी ॲड केली. सेम प्रोसेस, काहीच वेगळं नाही करायचं आहे. हे बघा, सेम प्रोसेस करायची आहे. आता मी इथे परत हुकच्या मधून निडल काढली आहे. आता परत एक जरदोशी ॲड केली. परत थोडा गॅप देऊन पुढे जरदोशी निडल पंच केली. अशा पद्धतीने हे बघा, इथे आपण फर्स्ट राऊंड कंप्लीट केला. दुसरा राऊंड पण आपला आता होत आलेला आहे. खूप सुंदर असं हे फ्लावर दिसतं. परत ह्या हुकच्या मधून बघा, आता 2च राऊंड आपले कंप्लीट झाले आहे, तरी पण आपलं फ्लावर खूप सुंदर असं दिसत आहे. आता आपला
थर्ड राऊंड स्टार्ट झालेला आहे। हे बघा खूप सुंदर आपलं हे 3D जरदोशी फ्लावर रेडी होत आहे। बरोबर दोघांच्या मधून घ्यायचं आहे। फ्लावरचे पेटल हे बरोबर असे रेडी होत जातात आणि खूप सुंदर असा हा शेप येत जातो। फक्त जो सेम डिस्टन्स आहे तो सेम घ्यायचा, जास्त कमी जास्त होऊ द्यायचा नाही। मग आपल्या ज्या पाकळ्या आहेत, पेटल आहेत, त्या एकदम खूप सुंदर अशा, हे बघा आता आपला हा चौथा राऊंड आहे, खूप सुंदर असा कंप्लीट होत आहे। हे बघा अशा प्रकारे आपलं हे सुंदर असं जरदोशीचं 3D फ्लावर रेडी झालेलं आहे। बघा किती सुंदर दिसत आहे आणि याच्या प्रत्येक पेटल ही अशी वेगवेगळी दिसत आहे आणि जणू काही हे गुलाबाचं फुलच आहे असं वाटत आहे। बघा खूप सुंदर असं हे रेडी झालं आहे। तसं करताना थोडी काळजी घ्यायची जेणेकरून आपल्या ह्या आपण सांगितल्याप्रमाणे जरदोशी एकसारखी कट करून घ्यायची आणि जेव्हा आपण नीडल पंच करतो ती सेम डिस्टन्स ठेवून पंच करायची, तेव्हाच ते आपलं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार आहे आणि एकदम फ्लावर सारखा शेप रेडी होणार आहे आणि अशा वेगवेगळ्या अशा ह्या पेटल्स वेगवेगळ्या बरोबर अशा दिसणार आहेत। जर का आपण व्यवस्थित म्हणजे डिस्टन्स ठेवला नाही तर ते कमी जास्त होईल आणि ह्या ज्या एकात एक अशा पेटल्स दिसत आहेत त्या तशा दिसणार नाही। तर मग करताना थोडं व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे आणि आपलं बघा खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी झालं आहे। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल
तर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तर आजचं आपलं जरदोशी फ्लावर कसं वाटलं तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.